सुशील बोर्लेच्या माध्यमातून पहिल्याच अगदी काही क्षणामध्येच मी चर्चा केलेली होती. एक दिग्गज फलंदाज आहे, एक दिग्गज गोलंदाज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा कडकडीत प्रहार, पुन्हा चेंडू फरार. यावेळेस मात्र चौकार. जे 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 दोन चेंडूवरती कडक कडकडीत असे प्रहार आपल्याला सुशील बोर्लेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. बसवराज वर्सेस सुशील असा एक दर्जेदार अगदी लज्जतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू उंच आकाशामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडला जातोय. एक मोठा धक्का बसतोय सुशील बोर्लेच्या माध्यमातून. रवि आल्या आल्या जाऊ नका, आल्या आल्या जाऊ नका, असं खाई खाई. थँक्यू रुले, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. नक्कीच बसवराजने मात्र ज्या पद्धतीची कामगिरीची अपेक्षा संघनायकाकडून होती त्या अपेक्षेवरती मात्र खरा उतरतो बसवराज. सुशील बोर्ले सारख्या फलंदाजाला मात्र पवेलचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल होनमाने, मॅन फ्रॉम जुनरी, आयकॉन प्लेयर. थँक्यू विजय, थँक्यू 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 व्हेरी मच. राहुल होनमाने ऑन द स्ट्राइक. त्यावेळेस मात्र एक तेज तरार चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु दरम्यान पंचांचा इशारा मात्र होतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. धाव संख्या झालेली ती 10. आतापर्यंत 3 चेंडू झाले, 3 चेंडू मध्ये 10 धाव संख्या आणि ती मात्र सुशील बोर्लेच्या बॅट मधून कडक कडकडीत असे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. हा, जर रिव्ह्यू या ठिकाणी पंचांनी किंवा खेळाडूंनी जर घेतला तर प्लीज त्या ठिकाणी कोणीही जाऊ नका. फक्त थर्ड अंपायर त्या ठिकाणी जातील आणि त्याची शहानिशा करतील आणि तो निर्णय आमच्यापर्यंत अगदी काही क्षणामध्येच पोहोचेल. कोणत्याही खेळाडूने अतिरिक्त खेळाडू असतील त्यांनी प्लीज त्या ठिकाणी कॅमेरामॅनच्या नजदीक जाऊ नका प्लीज. हा व्हाईट बॉल आहे, ठीक आहे. चला, अतिरिक्त धावेची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. धावसंख्या येते ती 11. 3 चेंडू, अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. अजूनही एक आयकॉन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, तो आहे राहुल होनमाने. त्यावेळेस मात्र थोडंसं आपडलेला चेंडू, पुनश्च पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, पुनश्च त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. पुनश्च धाव फलक थोडासा अगदी हळूवार कासवाच्या गतीने पुढे सरकतोय. यावेळेस मात्र हाफ टॅकर चेंडू, त्या चेंडूला मात्र अगदी सीमा पार पटवलेला आहे. पंचांचा इशारा अगदी काही क्षणामध्ये येईल. षटकार, पंच सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब यांचा इशारा देखील आला. षटकार आहे, चेंडू फरार आहे, सीमा पार आहे.
विशेष सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी लाभलं सागर मंडप गौरवाडी, अगदी मोलाचं सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी। दरम्यान एक आयकॉन मात्र गेला सुशील बिर्ले आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या आयकॉनने मात्र आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतलेली आहे। एक जोरदार फटका, तेज तरुण चेंडू होता, थोडासा आपटलेला चेंडू होता, त्या चेंडूला मात्र सहज सीमा पाठवलं आणि त्या चेंडूवरती मात्र 6 धावांचा शिक्कामोर्तब केलेला होता। 6 धावांची भर पडली जाते धावफलकामध्ये। आज मात्र आमचे भरत लवटे साहेब स्कोरर म्हणून या ठिकाणी आज काम पाहतात, त्यांचे देखील विशेष सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय आमदार चषक 2025 मध्ये। चला खेळाडू विनंती आहे आपण थोडस सामन्याला गती द्यायची, पंचांना देखील मी विनंती करतोय आपण सामन्याला थोडीशी गती द्या। आणि बॉलर बसवराज यांनी मात्र आज एक इतिहास रचला, सुशील बिर्ले या एक दिग्गज फलंदाजाला मात्र पवेलीचा रस्ता दाखवला। पुनश्च थोडासा आपटलेला चेंडू, पुनश्च चेंडू मात्र जातोय अगदी गतिशील चेंडू सीमा पार चौकार आणि दरम्यान पंचांचा इशारा देखील येतो वाईट बॉल। 5 धावांची भर पडली जाते धावफलकामध्ये। पंचांनी मात्र ती अपील फेटाळली आहे। अपील मध्ये आवाज मोठा होता परंतु विश्वास मात्र कमी होता। अशा पद्धतीची ती अपील होती।
पुनश्च तेच तरार चेंडू अक्षय चंदन शिवे एक उत्कृष्ट गोलंदाज चेंडू मात्र सरळ गेला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला थांबला निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो यावेळेस मात्र फुलटॉसचा चेंडू मात्र जातो सरळ सीमापार चौकार थँक्यू व्हेरी मच सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब व त्याचबरोबर समाधान गडवे पाटील साहेब आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य आणि दिव्य स्पर्धा यावेळेस मात्र कडक कडकडीत प्रहार अगदी उंच असा षटकार लांब असा षटकार सन्माननीय अंमल चषक 2025 जल्दी बोल कल सुबह पनवेल थँक्यू डीजे थँक्यू व्हेरी मच नक्कीच मैदानामध्ये इतिहास घडताना आपण पाहतोय अगदी षटकार आणि चौकारांचा पाऊस अक्षय चंदेलशिवर मात्र सुरुवात चांगली केली होती त्यानंतर मात्र जलवा दाखवताना राहुल हनुमाने आयकॉन प्लेयर आज मात्र या बुद्धाच्या नगरीमध्ये या क्रीडांगणावरती आमदार चषक मध्ये पुनश्च थोडस कमबॅक करताना अक्षय चंदेलशिवे दरम्यान पंचांचा इशारा देखील होते षटक समाप्तीचा एक नंतर धाव संख्या होती ती 39 39 रन्स आफ्टर 2 overs लॉस ऑफ 1 विकेट होते मैदानामध्ये अजय कोळेकर विशाल याला मात्र कोण विसरू शकतो अगदी पहिल्या दिवसापासून मैदानामध्ये षटकार आणि चौकाराची बरसात केलेली होती तोच विशाल मात्र स्ट्रायकिंग एंडवरती अगदी दर्जेदार फलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती त्याचबरोबर हरिकेश याने देखील दर्जेदार फलंदाजी केलेली होती आणि गोलंदाज मात्र असणार अजय कोळेकर एक जिम्मेदारी घेऊन षटक क्रमांक 3 अजय कोळेकर नक्कीच एक जिम्मेदारी असणार कारण 6 षटकांचा सामना आहे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे यावेळेस मात्र कडक प्रहार क्षेत्ररक्षक तैनात आहे विशालचा मात्र खेळ संपला जातोय आज मात्र विशाल आपल्या संघनायकाला आणि आपल्या संघाला नाराज करून मैदानाच्या बाहेर पडताना आग लगी है ला 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 हुआ उठा है ला 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 आग लगी है हुआ उठा है इश्क मोहब्बत वाला आग लगी है हुआ उठा है इश्क मोहब्बत वाला किसने मेरी जान चुरा ली किसने मार डाला आओ रे आओ मानिया आओ दिल के शहर में थँक्यू व्हेरी मच नक्कीच अजय कोळेकर यांना मात्र सर क्रिकेट रसिक प्रेक्षक मात्र मराठी होणार विशाल सारख्या दिग्गज फलंदाजाला बाद केलं कारण विशालने मात्र जलवा दाखवलेला होता अगदी षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलेला होता त्या दिवशी देखील पाऊस आलेला होता परंतु त्या अगोदर विशालच्या बॅटमधून धावांचा पाऊस आलेला होता त्या फलंदाजाला अजय कोळेकर
या गोलंदाजाने मात्र बाद केलं. नक्कीच अजय कोळेकर यांचं नाव मात्र या मैदानावरती एक इतिहास घडवणार आहे. या बुद्धिहाळच्या नगरीमध्ये एक इतिहास घडवणार आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा होती संघनायकाला, नक्कीच त्या अपेक्षेवरती मात्र खरं ठरतायत अजय कोळेकर. हरिकेश नवीन फलंदाज मैदानावरती. मात्र चेंडूला जाऊ दिलं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान पंचांचा इशारा मात्र आला, व्हाईट बॉल. एक तेज तरार चेंडू होता. मात्र आपल्याकडे एकच रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद घ्या प्लीज. दोन्ही संघनायकांनी जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र आपण दुसरा रिव्ह्यू घेऊ शकतो. जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र आपण तो रिव्ह्यू परत घेऊ शकणार नाही. पुन्हा चेंडूला जवळ जाऊ दिले विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान पंचांचा इशारा, सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब यांचा या ठिकाणी इशारा होतो. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. अगदी दिग्गज खेळाडू आज बुद्धिहाळच्या नगरीमध्ये. दरम्यान एका सिंगल धावेचा प्रयत्न आहे. नक्कीच अगदी पहिल्या दिवसामध्ये पाहिलं हरिकेश थोडासा इंजर्ड होता, परंतु अगदी काय फलंदाजी केलेली होती. एक स्ट्रेट च्या दिशेने मारलेला एक षटकार होता, अगदी डोळ्याचं पारणं पेरणारा तो षटकार होता. अगदी प्रेक्षकांच्या तोंडातून देखील आलं, वा काय षटकार आहे. एवढंच एकच सिंगल धावेसाठी केलेला हा फटका. अगदी पहिल्या दिवसापासून सन्मानी आमदार चषक मध्ये आपण दिग्गज खेळाडूंना पाहिलं. अगदी विश्व विक्रम खेळाडू आणि खेळी अशा पद्धतीची खेळी आपण मैदानामध्ये पाहिले. आणि मात्र आजचा हा अखेरचा दिवस, यावेळेस मात्र अखेरचा. दरम्यान पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या मात्र आपल्याला या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. सचिन काळे यांच्यासाठी पारितोषिक आहे. पिंटू शेठ आबा कोळेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहा, दरम्यान एक निर्धाव चेंडू, त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब, समाधान गोरगे पाटील साहेब, मित्र परिवार आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी 44 धावसंख्या होती ती 44. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत, 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 44. पुन्हा शेकबोल हरिकेश ऑन द स्ट्राइक. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक हरिकेशच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. मात्र एक सिंगल धावसंख्या झालेली ती 45. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. अखेरचा चेंडू असणार आहे. अजय कोळेकर गोलंदाज मात्र एक यश प्राप्त केलं. विशाल सारख्या फलंदाजाला बाद केलं. पुन्हा तेज तरार चेंडू, त्या चेंडूला मात्र सन्मान दिला आणि हे षटक मात्र संपत आहे. 3 षटक पूर्ण होतात. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 45. 3 षटक पूर्ण, धावसंख्या 45. 45 रन्स आफ्टर 3 overs आफ्टर लॉस ऑफ 2. पिंटू शेट यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला, सामन्याला थोडीशी गती द्या, विनंती आहे. सज्ज होत आहे. धावसंख्या झालेली ती 45 आणि 3 षटक अजूनही उर्वरित असणार आहेत. या पहिल्या इनिंग मधील पहिला चेंडू हरिकेश ऑन द स्ट्राइक.
पहिला चेंडू फुलटा चेंडू, त्या चेंडूला मात्र अगदी सीमा पार पाठवले, तो चेंडू मात्र होतो फरार. षटकार. अगवाय माझा पिंट्या हॅलो. नक्कीच हरिकेश आणि विशाल यांनी मात्र प्रभावित केलेलं होतं अगदी पहिल्या दिवसामध्ये, आणि तोच हरिकेश मात्र स्ट्रायकिंग येणार होते, त्याला मात्र फुलकास मिळाला, निसर्गाची साथ मिळाली आणि त्या चेंडूला मात्र सरळ पाठवलं ते सीमा पार षटकारासाठी. 6 धावांची भर पडली जाते धाव फलकामध्ये. एक विस्फोटक फलंदाज आहे, अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी पाहिलं, खेळाडूंनी पाहिलं. हरिकेशला मात्र नक्कीच जिम्मेदारी आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. जर सन्माननीय आमदार चषक जिंकायचा असेल तर हा सामना मात्र जिंकणं अनिवार्य असणार आहे. सन्माननीय पिंटू शेट्टी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, सरस स्वागत आहे. दरम्यान पुन्हा शेक आहे, कडक कडकडीत प्रहार, चेंडू मात्र जातोय, पुन्हा शेक आहे, सीमा पार हायवेला जाणं दिली जाणारी ही सलामी आहे आमदार चषकच्या माध्यमातून. षटकार. दरम्यान जर तिसरा षटकार जर मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय सचिन काळे साहेब, सन्माननीय माफ करा, सन्माननीय दादा कोळे साहेब, कोळेकर साहेब, दादासाहेब कोळेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच पारितोषिकाने भरलेली स्पर्धा आहे. यावेळेस मात्र एक तेज तरार चेंडू, नक्कीच हॅट्रिकची सुवर्ण संधी होती, परंतु त्या पद्धतीची हॅट्रिक आपल्याला हरिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये. अगदी पहिल्या दिवसामध्येच दर्जेदार फलंदाजी होती. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, अगदी ब्लॉक होलचा चेंडू, अगदी दर्जेदार चेंडू. अक्षय चंदन शिवे नक्कीच अक्षय चंदन शिवे नक्कीच उत्कृष्ट असा चेंडू अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक होलचा चेंडू होता. यावेळेस मात्र बॅटची कळा, नक्कीच झेलचा प्रयत्न होता, अगदी तो प्रयत्न मात्र थोडासा अपयशी ठरला आणि हरिकेशला मात्र एक जीवनदान भेटलं जात आहे. नक्कीच तो त्या जीवनदानचा कितपत फायदा होतोय आपल्या संघाला ते मात्र वेळ सांगून जाणार आहे. एक दर्जेदार प्लेअर आहे हरिकेश. नक्कीच आज विद्याच्या नगरीमध्ये आज आपण आयकॉन प्लेअर पाहतोय. दरम्यान कडक कडकडीत प्रहार, चेंडू मात्र पुन्हा शेकवळ होतोय फरार, सीमा पार षटकार. दरम्यान पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. दरम्यान डीजे एक मिनिट, सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब यांना 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे पंचगिरीसाठी. दादासाहेब कोळेकर साहेब यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते आमच्याकडे जमा झालेलं आहे समालोचन कक्षामध्ये. 4 षटक पूर्ण होतात. 4 षटकानंतर धाव संख्या झाली होती 63. 63 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 overs, लॉस ऑफ 2 wickets. चौसष्ट 4 षटक पूर्ण, धाव संख्या होते 64 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आता बोला वर संपल्यावर सांगा मला काय सांगायचं सांगा. दरम्यान एक तेज तरार चेंडू, अजय कोळेकर षटक.
सचिन काळे कुठे खेळायला लागलाय नंतर आल्यानंतर पुकारतो की दादा प्लीज. दरम्यान थोडासा डिस्टर्बिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र थोडासा अपयशी ठरतोय. दरम्यान दोन धावांची भर पडली जाते धाव फलकामध्ये. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती अजय कोळकरच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. ओव्हर झालेला किंवा विकेट पडल्यावर किंवा 4-6 केल्यानंतर दादा प्लीज राव मला कॉमेंट्री करू दे दरम्यान यावेळेस मात्र एक निर्धाव चेंडू. सन्माननीय दत्ता काळे साहेब यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं प्लीज. दत्ता काळे साहेब. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती अजय कोळकर यांच्या खांद्यावरची जिम्मेदारी. वैयक्तिक षटक क्रमांक 2 आणि संघाचा षटक क्रमांक 5 घेऊन येतोय. एक तेज तरार चेंडू परंतु दरम्यान पंचांचा इशारा मात्र होतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावेची भर पडली जाते धाव फलकामध्ये. अगदी दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुशील बुर्लीने मात्र एक दर्जेदार सुरुवात आपल्या संघाला करून दिली. षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार होता त्यानंतर एक चौकार. अगदी 10 धावांची भर पडलेली होती. 10 धावांची सुरुवात केली होती सुशील बुर्ली या खेळाडू. दरम्यान थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा मात्र फायदा होतोय राहुल हलमाने आणि संघाला. चौकार. विकास थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बॉल द्या. पुनश्च एक वेळ मिसफील्ड होते आणि पुनश्च एक वेळ चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
क्रमांक 6 पहिला चेंडू मात्र नो बॉल ठरला. त्याला मात्र दंडात्मक कारवाई पंचांच्या माध्यमातून यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू. नक्कीच एक सुंदर असं कमबॅक करताना सिद्धार्थ खांडेकर. फ्रीएटची सुवर्ण संधी होती फलंदाज राहुल वनमाने याला, परंतु नक्कीच एक सुंदर कमबॅक करताना आपल्या संघासाठी सिद्धार्थ खांडेकर. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. दिशाहीन चेंडू. आतापर्यंत 2 अतिरिक्त धावसंख्या त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. सेमी फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. एक तेज तरार चेंडू, परंतु त्या चेंडूवरती मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली जाते. आतापर्यंत 2 चेंडू झाले आणि 3 धावसंख्या धावफलकामध्ये. त्यामध्ये मात्र तिन्ही धावसंख्या जी होती ती अतिरिक्त स्वरूपामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती. यावेळेस मात्र कडक कडकडीत प्रहार. पुन्हा शोधतोय चेंडू फरार. हरिकेश मॅन फ्रॉम बुंदेहाळ ऑन द फायर. अगदी एक जोरदार फटका पडलेला पाहायला मिळाला हरिकेशच्या बॅट मधून. यावेळेस मात्र तेज तरार चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू. धाव काढण्याचा प्रयत्न आहे. एक अतिरिक्त धाव त्याची मात्र नोंद केली जाते धावफलकामध्ये. नक्कीच विशाल आणि हरिकेश यांनी मात्र या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेलं होतं. यावेळेस मात्र थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते, परंतु निसर्गाची थोडीशी साथ मिळाली जाते. मात्र 1 धावसंख्या त्याची नोंद केली जाते धावफलकावरती. अखेरचं षटक आहे. निर्धारित 6 षटकांचा हा सामना आहे. निर्धारित 2 पॉवर प्ले आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये मात्र सुशील बोर्ले याचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा षटक फुलटॉसचा आकार. चेंडू मात्र फरार. सीमापार षटकार. दत्ता 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 दत्ता. गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला दांड कशी घासतय, दांड कशी घासतय. ये बग बग अग सखी कत गुबू गुबू वाजतय. बग बग अग सखी कत गुबू गुबू वाजतय. Thank you very much. धावसंख्या होती ती 92. त्या 9 धावांचं लक्ष असणार आहे निर्धारित 6 षटकांमध्ये.
चला सामना चालू करा. पंचांना विनंती आहे. सहा षटकांमध्ये 93 धावांचं लक्ष असणार आहे. सिद्धूपाजी नवीन पंच मैदानामध्ये डान्सिंग अंपायर. अगदी मात्र मनोरंजन पाहायला मिळालं नाही सिद्धूपाजीच्या माध्यमातून. नक्कीच डान्सिंग अंपायर म्हणून अगदी फेमस आहेत. आज मात्र या बुद्धिवाच्या नगरीमध्ये क्रीडांगणावरती आणि त्याचबरोबर सन्माननीय आमदार चषक 2025 मध्ये आपले सहर्ष सोनेरी स्वागत आहे. चला पंचांना विनंती करतोय आपण प्लीज सामन्याला सुरू करा. 93 धावांचं लक्ष आहे. मात्र 6 षटक असणार आहेत आणि त्यामध्ये मात्र 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असणार आहेत. सन्माननीय दादासाहेब कोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मात्र सहर्ष सोनेरी स्वागत आहे. सन्माननीय आमदार चषक 2025 मध्ये. त्याचबरोबर सन्माननीय भरत लवटे साहेब यांचं देखील या ठिकाणी विशेष सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी लाभलं. त्याचबरोबर सन्माननीय राजू कोळेकर सर यांचं देखील विशेष सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांच्या विशेष अगदी सर्वांच्या विशेष प्रयत्नातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाते. त्याचबरोबर दत्ता काळे यांचं देखील या ठिकाणी विशेष सहकार्य. हा दरम्यान अनेक डाव संघाचे एक अतिरिक्त खेळाडू प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवा. रोहन माने काय ओके. प्रगतशील बागायतदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष सोनेरी स्वागत आहे. श्री सन्माननीय आमदार चषक 2025 मध्ये 2 सलामीर फलंदाज मैदानामध्ये रोहन माने आणि बसवराज 2 सलामीर फलंदाज मैदानामध्ये तब्बल 93 धावांचं लक्ष असणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा या ठिकाणी हा थरार आहे. सुशील बोरले एक तेज तरार गोलंदाज. बसवराज वर्सेस सुशील बोरले. हा सामना आपण अगदी पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलेला होता. बसवराजच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जिम्मेदारी होती आणि सुशील बोरले मात्र स्ट्रायकिंग युनिटवरती होता. पहिल्या 2 चेंडूवरती कडक कडकडीत प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. त्याच पद्धतीचा एक कडक असा मुकाबला. षटक क्रमांक 1 सुरुवात होते. 93 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवरती तेज तरार चेंडू. गती पाहू शकता आपण. नक्कीच सुशील बोरले हे खूप मोठं नाव आहे कारण कामगिरी त्या पद्धतीची आहे. इतिहास घडवलेला होता कवठेमंकाळच्या महाकाली सहकारी साखर कारखाना क्रीडांगणावरती. मात्र बाईच्या स्वरूपामध्ये लेगबाईच्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल धाव, एक अतिरिक्त सिंगल लावून धावफलकाची सुरुवात केली जाते. तब्बल 93 धावांचा पाठलाग करत असताना अनेक धावांचा हा संघ सेमीफायनल क्रमांक 1 सन्माननीय आमदार चषक 2025 चा अखेरचा दिवस आहे. यावेळेस तेज तरार चेंडू पात्र जातो सर. क्षेत्ररक्षकाला मात्र सुवर्ण संधी होती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजाला बाद करण्याची. ती संधी मात्र गमावली. रोहन माने त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता. मात्र एक तेज तरार फटका चेंडू जातो अगदी सीमा पार. चौकार. डान्सिंग अंपायर
अगदी मनोरंजन बुद्धिहाळच्या नगरीमध्ये जोरदार स्वागत आहे. थँक्यू डीजे, थँक्यू सँडी सर. पुन्हा सगळं फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र एका सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. नक्कीच मनोरंजन मात्र होणार आहे कारण हा आहे सन्माननीय आमदार चषक 2025. अगदी फलंदाजाच्या माध्यमातून, अगदी गोलंदाजाच्या माध्यमातून आणि अगदी पंचांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आज या बुद्धिहाळच्या नगरीमध्ये मनोरंजन मात्र होणार. यावेळेस मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चेंडू मात्र गेला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 1 ची समाप्ती पंचांचा इशारा होतो. धावसंख्या होती 7 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ नन आफ्टर 1 ओव्हर. एक षटक पूर्ण झालं. एक षटकाला तर धावसंख्या झाली ती 7. तब्बल 93 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे राहुल हनुमाने. आयकॉन प्लेयर. फुलटॉसचा चेंडू, फुलटॉसचा थरार यावेळेस मात्र सरळ गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच निसर्गाची साथ होती मात्र नशिबाची मात्र साथ भेटली नाही. चेंडू मात्र गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र एका सिंगल धावेची भर पडली जाते. धावसंख्या होती ती 8. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू, चेंडू मात्र सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विसावतोय, थांबतोय. निर्धाव चेंडूची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. अगदी एक दर्जेदार सामना आपण पाहतोय. अनगढाळ स्पोर्ट्स वर्सेस बुद्धिहाळ स्पोर्ट्स हे 2 दिग्गज संघ मैदानामध्ये. यावेळेस मात्र थोडं सापडलेला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. मोठा धक्का बसतोय, एक जोरदार धक्का बसतोय रोहन मानेच्या स्वरूपामध्ये. डान्सिंग अंपायर साडी, डान्सिंग अंपायर नील नील. जरा जोरदार टाळ्या होऊन जातील अंपायरसाठी, जोरदार टाळ्या होऊन जातील अंपायरसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विजय बॅट्समन कोण आहे? नक्कीच पंचांच्या माध्यमातून मात्र मनोरंजन होत आहे. विजय सरगार पहिल्या चेंडूवरती कडक कडक प्रहार. चेंडू मात्र सीमा पार. चौकार. कमांड डीजे. विजय सरगार मात्र आलेला आपल्या तेवर मात्र दाखवले. एक तेज तरार फटका. पुन्हा शेपट एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 2 बसतोय. धन्यवाद धन्यवाद. फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. विजय सरगार पहिल्या चेंडूवरती कडक कडक प्रहार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र झेल बाजूला पविलीच्या दिशेने जातोय. विजय कोळेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. तब्बल 93 धावांचं लक्ष असणार आहे 6 षटकांमध्ये. आतापर्यंत 2 फलंदाज मात्र पविलीच्या दिशेने परतले. फुलटॉसचा चेंडू, फुलटॉसचा थरार. चेंडू मात्र फरार, सीमा पार. षटकार. चला डान्सिंग अंपायर
जरा जोरदार टाळ्या होते होते धाकबारसाठी जोरदार टाळ्या पंच दर्जेदार पंचगिरी मैदानामध्ये थँक्यू डीजे नक्कीच नवटे साहेबांकडून सुद्धा या ठिकाणी आपलं कौतुक होतं पंच अगदी दर्जेदार पंचगिरी आणि मनोरंजन आपल्याला या ठिकाणी आज बुद्धिवाच्या नगरीमध्ये क्रीडांगणामध्ये आमदार चषक मध्ये पाहायला मिळतोय अगदी दर्जेदार पंचगिरी अगदी उत्कृष्ट अशी पंचगिरी आणि मनोरंजन दोन षटक पूर्ण धावसंख्या 18 पुन्हा षटक आयकॉन प्लेयर मॅन फ्रॉम सांगली सुशील बुर्ले नक्कीच अगदी प्रेक्षकांचं अर्णब पेडणारा असा हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय दरम्यान पंचांचा इशाराचा वाईट बॉल एक अतिरिक्त धावेने षटक क्रमांक 3 ची सुरुवात केली जाते सुशाल उर्लेच्या माध्यमातून धावसंख्या झालेली ती 19 दोन षटक मात्र पूर्ण झाले 19 रन्स बॉल हा ठीक आहे ओके हा अगदी काही क्षणामध्येच थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील गोलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आणि अगदी काही क्षणामध्येच थर्ड अंपायर चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल DJ Sidoy remix सालबोली से फिर आ गए सब राज्य खुशे तो क्या लगता था नहीं लौटेंगे जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे थैंक यू वाईट बॉल चला थर्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी आलेला हा दरम्यान थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे वाईट बॉल दरम्यान एक तेज तराळ चेंडू मात्र सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये हरिकटच्या हातामध्ये विसावतोय त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये निर्धाव चेंडू अगदी दर्जेदार सामना अगदी लज्जतदार सामना आपण आज बुद्धिहाळच्या नगरीमध्ये पाहतोय सन्माननीय आमदार चषक 2025 आयकॉन प्लेयरचा भरणा अगदी इतिहास रचना पुनः एक तेज तराळ चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल पकडला जातोय नक्कीच एक दर्जेदार रणजित नवीन फलंदाज मैदानामध्ये बसवराजला मात्र पवेलचा रस्ता दाखवला तो सुशील बुर्ले मॅन फ्रॉम सांगली नवीन फलंदाज रणजित ऑन द स्ट्राइक पहिल्या चेंडूवरती मात्र अलंग कार्पेट मारलेला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र एका सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना सुशील बुर्लेसाठी दादासाहेब कोळेकर यांच्याकडून सलग 3 विकेट आणि 1000 रुपयांचं पारितोषिक आहे पा तेज तराळ चेंडू अगदी तेज तराळ चेंडू आपण गती पाहू शकता अगदी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये सुशील बुर्लेच्या माध्यमातून पाहायला मिळते सलग 3 विकेट आणि दादासाहेब कोळेकर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे पुन्हा एक तेज तराळ चेंडू
पुन्हा शेकवेळ जातो सर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. अतिशय महत्वपूर्ण सामना. जर सन्माननीय आमदार चषक जिंकायचा असेल तर हा सामना मात्र जिंकणं अनिवार्य. यावेळेस मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. नक्कीच सुशील बोर्ले हा व्हेरिएशन साठी ओळखला जातो. दरम्यान पंचांचा इशारा मात्र होतो षटक समाप्तीचा. 3 षटक पूर्ण होते. धावसंख्या होते 21. 21 runs on the board. Loss of 2 wickets after 3 overs. पुन्हा शेकवेळ एकॉन प्लेअर राहुल होनमाने एक लांब असं रनअप घेऊन मैदानामध्ये सज्ज होते. षटक क्रमांक 4 साठी अजय कोळेकर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पहिला चेंडू एक ब्लॉक होलचा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवलं. कोणतीही धावसंख्या नाही आहे. नक्कीच अनक ढाल संघाला मात्र आमदार चषक 2025 जर स्वप्न जिंकायचं असेल ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मात्र धावांचा पाऊस पाडणं मात्र अनिवार्य असणार आहे मैदानामध्ये. त्या पद्धतीची फलंदाजी अनिवार्य असणार आहे. पुन्हा शेकवेळ तेज तरार चेंडू थोडीशी मिसफिल्ड होते. अतिरिक्त 1 धाव त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. यानंतरचा होणारा सामना एकतपूर स्पोर्ट्स वर्सेस हरळवाडी स्पोर्ट्स. या दोन्ही संघ नायकांना मी विनंती करतोय आपण नाणेफेकसाठी यायचंय. आपणास विनंती आहे. तर पुन्हा शेकवेळ एका सिंगल धावीची भर पडते. सेमीफायनल क्रमांक 2 अगदी काही क्षणामध्येच तो देखील महारण संग्राम या ठिकाणी रंगणार आहे. एकतपूर संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर हरळवाडी संघाचे संघनायक या दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं नाणेफेकसाठी. एवढेच मात्र फुलटॉस होता. फुलटॉसचा करार होता. त्यावरती मात्र एक सिंगल धाव एका सिंगल धावेची भर पडली जाते धाव फलकामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये. त्याला पुन्हा शेकून मी दोन्ही संघनायकांना विनंती करतोय आपण प्लीज नाणेफेकसाठी यायचंय समालोचन कक्षाच्या दिशेने. पुन्हा शेकू तेज तरार चेंडू. पुन्हा शेकू एक सिंगल धाव एका सिंगल धावेची भर पडली जाते धाव फलकामध्ये. नक्कीच बुद्धिहाल संघाचं मात्र वर्चस्व आपल्याला या मैदानामध्ये कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतं. यावेळेस मात्र पंचांनी सांगितलं दॅट वॉज अ लिगल डिलिव्हरी. नथिंग वॉज रॉंग इन दॅट डिलिव्हरी. अगदी चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा इशाराला षटक समाप्तीचा. 4 षटक पूर्ण होतात. 4 षटकानंतर धावसंख्या होती ती 25. 4 षटक पूर्ण धावसंख्या होती ती 25. चला पुन्हा शेवटी मी शेवटचा कॉल करतो. एकतपूर संघ आणि हरळवाडी संघ दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय. हा स्टेजच्या डाव्या साईडला बाउंड्री लाईन मध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आपण थोडस बाहेर बसा प्लीज. स्टेजच्या डाव्या साईडला जे प्रेक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत त्यांना मी विनंती करतोय प्लीज आपण बाहेर बसा. थोडस विनंती आपल्याला. आपल्या मनोरंजनामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये याच्यासाठी मी आपल्यास विनंती करतो प्लीज. कोण आहे? विशाल षटक क्रमांक 5 साठी आणि 3. दरम्यान हरळवाडी संघाचे संघनायक या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. एकतपूर संघाचे संघनायक आपल्यास विनंती आपण नाणेफेकसाठी या प्लीज. हरळवाडी संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. एकतपूर संघाचे संघनायक प्लीज
पुन्हा शेको विशाल यावेळेस तेज तरार चेंडू परंतु दरम्यान पंचांचा इशारा मात्र होतोय वाईट बॉल. चालेल 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 काय चालेल नाही नाही मी माझं काम करते आराम काही थोडा दोन मिनिटं एक दरम्यान पुन्हा शेको तेज तरार चेंडू विशालच्या माध्यमातून विशालचं मात्र अगदी वर्चस्व या स्पर्धेवरती सामन्यावरती पाहायला मिळालं. अगदी पहिल्या दिवसापासून अगदी तेज तरार गोलंदाजी अगदी तेज तरार फलंदाजी अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा एक फटका आपण पाहिला अगदी डोळ्याचं पारणं फेडणार फटका होता. पुन्हा शेको तेज तरार गोलंदाजी विशालच्या माध्यमातून विशाल आणि हरिकेश या दोन खेळाडूंनी मात्र अगदी स्पर्धेवरती वर्चस्व गाजवलं. अगदी या मैदानावरती इतिहास घडवला. अगदी षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलेला होता अगदी पहिल्याच दिवसामध्ये. पुन्हा शेवटी एक तेज तरार चेंडू परंतु दरम्यान पंचांचा इशारा मात्र होता वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. अगदी दर्जेदार सामना आपण पाहतोय मैदानामध्ये बुद्धिहाळ वर्सेस अनगढाळ. पुन्हा शेकवेळ एक तेज तरार चेंडू पाहायला मिळतो. लॉंगअपच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. नक्कीच हरिकेश आणि विशाल अगदी नक्कीच विशालने मात्र प्रभावित केलेलं होतं. पुन्हा शेकवेळ यावेळेस मात्र विशाल ऑन द फायर डान्सिंग अंपायर आणि विशाल थँक्यू डीजे थँक्यू व्हेरी मच. अक्षय नवीन फलंदाज मैदानामध्ये. सचिन षटक क्रमांक 5 साठी सज्ज होतोय. अक्षय कोळेकर मात्र अजय कोळेकर मात्र अजूनही मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहायला मिळतो. हा षटक क्रमांक 6 माफ करा अखेरचं षटक आहे हाणामारीत षटक परंतु या सामन्यावरती मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय वर्चस्व पाहायला मिळतंय बुद्धिहाळ संघाचा. अजय कोळेकर याला मात्र पविलियनचा रस्ता दाखवला जातोय. त्याला 500 रुपयांचे पारितोषिक आहे. मयूर शुक्राची चांदणी रोहन लख लख त्या तेजाची झगमग त्या रूपाची रंभा जणू मी देखणी रंगाच्या दरबारी मी वीज थिरकणा. थँक्यू डीजे थँक्यू. अजून सलग 2 विकेट जर घेतल्या तर दादासाहेब कोळेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. तर बंद एक सिंगल धावेसाठी फटका एक सिंगल धावेची भर पडते परंतु नक्कीच कुठे ना कुठे जर पाहिलं गेलं तर बुद्धिहाळ संघाचं अगदी वर्चस्व या सामन्यावरती पाहायला मिळतं. त्यामध्ये अगदी नक्कीच प्रभावित केले सुशील बोरले असेल त्याचबरोबर राहुल वनमाने असेल आणि त्याचबरोबर विशाल या अशा खेळाडूंनी अगदी प्रभावित केलं.
पुरुष वेळ मारलेला फटका सौ जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हरिकेश मात्र त्या ठिकाणी तैनात आहे बॅकअप साठी. मात्र एक सिंगल धाव. माफ करा, राहुल हनुमाने आयकॉन प्लेअर त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र एक सिंगल धाव. एका सिंगल धावून धावफलक थोडासा पुढे सरकतोय. पुरुष वेळ मारलेला हा फटका यावेळेस हा मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुशील पुरले लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहे. अगदी तेज तर्रार गोलंदाजी आणि तेज तर्रार रनिंग साठी तो फेमस आहे. सांगली जिल्ह्याचा तो सुपुत्र सुशील पुरले आज मात्र या बुद्धिहाळच्या नगरीमध्ये यावेळेस पंचांनी मात्र सांगितले दाटवाचं लिगल डिलिव्हरी. कोणतीही चूक नाही त्या चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती अखेरचं षटक आहे. बुद्धिहाळ संघाने मात्र अगदी धावांचा डोंगर उचला. 92 धावांचा डोंगर उचला. 93 धावांचं मात्र त्या ठिकाणी लक्ष अनेक धाव संघाला दिलं. दरम्यान पंचांचा इशारा मात्र होते वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. षटक क्रमांक 6 मधील अखेरचा चेंडू असणार आहे. नक्कीच औपचारिकता मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि या चेंडू सोबत मात्र बुद्धिहाळ संघ या ठिकाणी विजय होते. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.